सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरील छुप्या प्रचाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेमार्फत माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे। पूर्व प्रमाणीकरण न करता सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अथवा बल्क SMS द्वारे प्रचार केल्यास तो पेड प्रमोशन म्हणून नोंदवला जाणार असून संबंधित खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरला जाणार आहे। फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, ट्विटर, यूट्यूब, लिंक्डइन यासह स्थानिक वृत्तवाहिन्या, FM रेडिओ आणि आकाशवाणीवरील जाहिरातींवर समितीमार्फत सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे। राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून केलेला मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ संदेश ही राजकीय जाहिरात मानली जाणार नाही। मात्र अशा अकाउंटची संपूर्ण माहिती उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करणं बंधनकारक आहे। याउलट सोशल मीडियावरील जाहिराती, पेड प्रमोशन, बल्क SMS, व्हिडिओ संदेश यांचं पूर्व प्रमाणीकरण आवश्यक आहे। जाहिरात प्रसारणपूर्व समितीकडे अर्ज सादर करणं, जाहिरातीचा मजकूर व्हिडिओ, ऑडिओ CD किंवा पेनड्राईव्हमध्ये देणं, जाहिरात निर्मिती खर्च, प्रसारण खर्च आणि कालावधी नमूद करणं, मतदानादिवशी प्रसिद्ध होणाऱ्या मुद्रित जाहिरातींचंही प्रमाणीकरण आवश्यक असून नॉर्थकोट येथील मीडिया सेंटरशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पूर्व प्रमाणीकरण न केलेल्या जाहिरातींची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून उमेदवारांनी सर्व नियमांचं पालन करून प्रचार करावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे।